नमस्कार मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत इंटरफेरन्स, असा फिनॉमिना ज्यामुळे न्यूटनची जी कॉर्पस्क्युलर थिअरी होती त्याची धज्जिया उडली होती. त्याचा इतिहास, त्याची हिस्ट्री हे आपण सगळं पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. ती व्हिडिओ पहिला बघा तुम्हाला हिस्ट्री कळेल लाईटची काय आहे आणि इंटरफेरन्सचं महत्त्व पण कळेल तुम्हाला. कारण न्यूटनने जी कॉर्पस्क्युलर थिअरी मांडली होती ती रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि बऱ्याच फिनॉमिनांना ती लागू पडत होती. परंतु काही अशी फिनॉमिना होते ज्याला त्याची कॉर्पस्क्युलर थिअरी लागू पडत नव्हती. त्यातलाच एक म्हणजे इंटरफेरन्स आणि दुसरा आहे पुढे येणार आहे तो डिफ्रॅक्शन. याला लागूच पडत नव्हते. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी न्यूटनला प्रश्न विचारला, काय रे न्यूटन, तू म्हणतो तुझी कॉर्पस्क्युलर थिअरी परफेक्ट आहे, काही चूक नाही करू शकत, मग ही थिअरी एक्सप्लेन करून दाखव ना, कुठली इंटरफेरन्सवाली. पण नक्की इंटरफेरन्स म्हणजे काय, हे नक्की आहे तरी काय, असा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर इंटरफेरन्स म्हणजे काय ते सांगतो. आता इंटरफेरन्स हा फिनॉमिना साऊंड वेव्ह आणि वॉटर वेव्हमध्ये क्लिअरली ऑब्झर्वेबल आहे. जसे की ही व्हिडिओ बघा, याच्यामध्ये दोन वेव्ह कसे ओव्हरलॅप झालेत. जर तुम्ही वॉटर वेव्ह डिस्टर्ब केलात तर त्याच्यामधून दोन वेव्ह तयार होणार इंडिव्हिज्युअल, आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनने एक वेव्ह दुसऱ्याला कॅन्सल पण करते किंवा एक वेव्ह दुसऱ्यामध्ये ॲडसुद्धा होते. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पण नाही, मागच्या लेसनमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये आपण दोन साऊंड वेव्ह कसे ॲड होतात, कसे कॅन्सल होतात, त्याच्यामध्ये बीट पण बघितलं होतं. पण बीटमध्ये तर हेच आहे, बीट म्हणजे काय, इंटरफेरन्सच आहे, काय दुसरं इंटरफेरन्स आहे. दोन वेव्ह ॲड पण होतात, दोन वेव्ह कॅन्सल पण होतात. पण हाच सेम फिनॉमिना का लाईटला लागू पडतो? कारण लाईटसुद्धा वेव्ह आहे, लाईटसुद्धा वेव्ह ट्रॅव्हल करते. का दोन लाईट वेव्ह ॲड होऊन एकमेकाला कॅन्सल करून अंधार होऊ शकतो? ऐकायला खूप अजीब वाटतं, पण हे यंग्सने प्रूफ केलं होतं. कोण? यंग्स, ज्याने डबल स्लिट एक्सपेरिमेंट केला त्याने प्रूफ केलं होतं की दोन लाईट वेव्ह जर एकत्र आल्या, ते जर सेम फेजमध्ये असतील, सेम फ्रिक्वेन्सीने धावत असतील, दोन लाईट सोर्स पाहिजेत, तर एकमेकाला ॲड पण करतात, एकमेकाला कॅन्सल पण करतात. कॅन्सल करतात तिथं अंधार सुद्धा पडतो. दोन लाईट वेव्ह ॲड आणि अंधार, काय प्रकार आहे हा? काय एक्सपेरिमेंट होता बघा. इमॅजिन करा, दोन लाईट सोर्स आहेत, इथे एक सोर्स आहे, इथे एक सोर्स आहे, S1 सोर्स आणि S2 सोर्स. S1 सोर्स अकॉर्डिंग टू ह्युजन्स प्रिन्सिपल स्वतःची वेव्ह तयार करणार. ही बघा पहिली वेव्ह, ही बघा दुसरी वेव्ह, ही बघा तिसरी वेव्ह, ही बघा चौथी वेव्ह, ही बघा पाचवी वेव्ह. ही कोणी तयार केली? S1. जसवन नाही, S1ने तयार केली. आता S2 वाला स्वतःची वेव्ह तयार करणार. ही बघा पहिली वेव्ह, ओके, ही बघा दुसरी वेव्ह, ही बघा तिसरी वेव्ह, ही बघा चौथी वेव्ह, ही बघा पाचवी वेव्ह. आता गंमत काय बघा. आता वेव्ह म्हणजे काय असतं? वेव्ह म्हणजे असतं क्रेस्ट, ट्रफ, क्रेस्ट आणि ट्रफ अल्टरनेट असतात. आता S1 आहे, हा डार्क पार्ट आहे, तो मी क्रेस्टवाला आहे, आणि हा जो फेंड, हा मी डॉटेड काढणार आहे, तो ट्रफवाला, हा ट्रफ आहे. मग अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ, अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ, अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ असतील. ओके, तसंच S1 सोर्ससाठी पण हा डार्क आहे, तो क्रेस्ट, मग हा होणार ट्रफ, डॉटवाला ट्रफ. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला ह्याच्यात काही समजणार नाही. अशी वेव्ह, हे बघा, डार्क लाईन क्रेस्ट, डॉट लाईन ट्रफने मी इंडिकेट केलेलं आहे. आता काय होतं बघा, जर अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन वेव्ह जर क्रस्टवर क्रस्ट ॲड झाली तर ॲम्प्लिट्यूड लार्ज होतो. जर ट्रफवर ट्रफ आले तरी ॲम्प्लिट्यूड लार्ज होतो. पण क्रेस्ट आणि ट्रफ जर ॲड झाले तर एकमेकाला कॅन्सल करणार. हा पहिला बेसिक फिनॉमिना तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो, जेव्हा यंग्सने जेव्हा एक्सपेरिमेंट केला, दोन लाईट सोर्स घेतले आणि जेव्हा त्याने ऑब्झर्वेशन केलं, त्याचं काय झालं बघा, बेहतरीन. जिथे क्रस्टवर क्रेस्ट आला, तिथे तुम्हाला ब्राईट स्पॉट दिसला. ब्राईट म्हणजे ॲड झाला ना. बघा, इमॅजिन करतो, या लाईनमध्ये क्रेस्टवर क्रेस्ट आला, त्याच्यानंतर या लाईनमध्ये क्रेस्टवर क्रेस्ट आला, या लाईनमध्ये इथे कुठेतरी क्रेस्टवर क्रेस्ट आला, मग हा पण ब्राईट झाला.
त्याच्यानंतर या साईडला क्रेस्टवर क्रेस्ट आला, त्याच्यामुळे तो ब्राईट दिसला. ओके, आता बघा इथे ब्राईट स्पॉट, इथे ब्राईट स्पॉट, इथे ब्राईट स्पॉट, इथे ब्राईट स्पॉट, आणि तिथे ट्रपवर क्रेस्टवर ट्रप आला, क्रेस्टवर ट्रप. जसं की हे बघा इथे डॉट लाईन आहे आणि इथे डार्क लाईन आहे. म्हणजे डार्क म्हणजे क्रेस्ट उंचवटा, डॉट म्हणजे ट्रफ. तिथं एकमेकाला कॅन्सल केलं. म्हणजे मग एका लाईनमध्ये जिथे क्रेस्टवर ट्रप आला, क्रेस्टवर ट्रप आला, तिथल्या लाईटच्या इंटेन्सिटी एकमेकाला कॅन्सल करून टाकला. तिथे आला ब्राईट स्पॉट, इथे भेटला ब्राईट स्पॉट. असं अल्टरनेट ब्राईट आणि डार्क स्पॉट भेटला, अल्टरनेट ब्राईट आणि डार्क स्पॉट भेटला. जिथे दोन वेव्ह ॲड झाल्या, त्याचा ॲम्प्लिट्यूड सेम होता, तिथे ब्राईट, आणि जिथे क्रेस्ट आणि ट्रप अपोजिट होते तिथे त्यांना डार्क भेटला. सगळे म्हणाले हे कसं काय पॉसिबल आहे? दोन लाईट वेव्ह आहेत, उजेड तर उजेड पडायला पाहिजे, उजेड पडतोय पण एकदा उजेड अंधार, उजेड अंधार, उजेड अंधार, उजेड अंधार. हा काय प्रकार आहे? जिथे दोन वेव्ह ॲड होत होत्या, जिथे दोन वेव्ह ॲड होत होत्या तिथे झाला ब्राईट स्पॉट. त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि जिथं दोन वेव्ह एकमेकांना कॅन्सल करत होत्या तिथे भेटला त्यांना डार्क स्पॉट. त्याला नाव ठेवलं त्यांनी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. असा विचित्र फिनॉमिना त्यांना ऑब्झर्व करायला भेटला. आता तुम्ही सगळे म्हणत असाल काय पण काय फेकता सर, हे काय पॉसिबल आहे काय? कधी दोन बॅटरी मारलेत, दोन लाईट सोर्स आहे, एक डार्क एक ब्राईट, एक डार्क एक ब्राईट, नाही पडत. ही व्हिडिओ बघा, मी स्वतःच्या हाताने मी शूट केलेला आहे व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर कळेल. बघा असा इंटरफेरन्स पॅटर्न भेटलेला आहे. आता जर तुम्हाला पण घरी हा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर कंडिशन आहे. काय कंडिशन आहे बघा? सोर्स शुड बी कोहिरंट. सोर्स शुड बी कोहिरंट. कोहिरंट म्हणजे काय? जो लाईट सोर्स यूज करणार तो एका कलरचा पाहिजे. मी आता रेड लाईट यूज केली, बरोबर. एक कलर म्हणजे काय? एकाच फ्रिक्वेन्सीचा पाहिजे. आणि कोहिरंट, दोन सोर्स कोहिरंट पाहिजे. हा जर रेड असेल तर हा रेडच पाहिजे, हा जर ब्ल्यू असेल तर ब्ल्यू पाहिजे. ही एक कंडिशन आहे. त्याला दॅट इज मीन बाय कोहिरंट कोर्स. मोनोक्रोमॅटिक लाईट यूज करायची. मोनो मीन सिंगल, क्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलरची लाईट. सेकंड कंडिशन हां, टू वेव्ह शुड हॅव सेम फ्रिक्वेन्सी. दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. दे शुड बी इन कॉन्स्टंट फेज डिफरन्स. त्यांच्यातला फेज डिफरन्स पण कॉन्स्टंट पाहिजे. ह्या जर कंडिशन फॉलो केल्यात तर तुम्हाला एक मस्तपैकी इंटरफेरन्स पॅटर्न भेटणार. अजून काही कंडिशन आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. पण आता आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट करू आणि त्याच्यावरून एक इक्वेशन तयार करू. यंग्स कधी ब्राईट स्पॉट कधी होणार, डार्क स्पॉट कधी होणार, त्याचे आपण इक्वेशन बनवायचे. आता बघा इथे एक स्क्रीन लावले, इथं तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न भेटणार. त्याच्यानंतर इथून काय करणार? आता बघा हे इथं मी दोन स्लिट ठेवलेत. हे स्लिट S1 स्लिट आणि S2 स्लिट. स्लिट म्हणजे गॅप. असा पेपर घेतलात आणि त्याला मधून दोन भोकं पडलीत की त्याला म्हणतात स्लिट. ओके, स्लिट काय घ्यायची? इथून जेव्हा लाईट सोर्स पडेल याच्यावरती, पडेल याच्यावरती, तेव्हा या भोकातून लाईट इथं पडणार, या भोकातून इथं लाईट पडणार. न्यूटननुसार जर आपण कॉर्पस्क्युलर थेरी मांडली तर या भोकातली लाईट इथं उजेड पडायला पाहिजे, या भोकातून जाणारी लाईट इथं उजेड पडायला पाहिजे, आणि इथे अंधार पाहिजे. कारण हा दोघांच्या मध्ये आला आहे. पण तसं भेटलं नाही एक्सपेरिमेंटली. दॅट वॉज नॉट ऑब्झर्व. पण एक्सपेरिमेंटली काय भेटलं? इथे ब्राईट स्पॉट आला. उलटच झालं, डार्क आला, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, असे पॅटर्न भेटले अल्टरनेट झेब्रासारखे. पॉसिबलच नाही ना. दोन भोका आहेत तर दोन उजेड पडायला पाहिजे. नाही, इंटरफेरन्स पॅटर्न भेटला. ते का भेटला त्याचे रिझन सांगितलं. आता एक काम करतो, हे बघा या दोन सोर्सपासून इथपर्यंत दोन सोर्सच्या लाईट इथं भेटणार,
दोघांमध्ये कुठलाही फेज डिफरन्स नाही आहे, दोघंही सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. 100% इथे मध्ये ब्राईट, इथे ब्राईट भेटणार तुम्हाला, ब्राईट स्पॉट भेटणार. उसमें कोई द्वारा ही नाही. आता बघा हे पुस्तक, ओके. आता बघा, ब्राईट स्पॉट जर भेटायचे असेल, ब्राईट स्पॉट, तर कंडिशन काय, जी लाईटची वेवलेंथ आहे ती इंटिग्रल मल्टिपलमध्ये पाहिजे. म्हणजे लाईटची जी वेवलेंथ, आता रेड लाईट आपण यूज करणार, ती आपण 700 नॅनोमीटरची असणार, ती इंटिग्रल मल्टिपलमध्ये पाहिजे, तर तुम्हाला भेटणार ब्राईट स्पॉट. आणि जर डार्क स्पॉट जर तुम्हाला भेटायचा असेल, डार्क स्पॉट जर भेटणार असेल, तर तो हाफमध्ये पाहिजे. हाफमध्ये म्हणजे काय, n-1/2 लॅम्बडा. जर वेवलेंथ हाफ इंटिग्रल मल्टिपल असेल, जर प्युअर इंटिग्रल मल्टिपल असेल तर ब्राईट स्पॉट, आणि जर हाफ इंटिग्रल मल्टिपल तर तुम्हाला भेटणार डार्क स्पॉट, कारण त्या क्रेस्टला ट्रप ह्या कॅन्सल व्हायला पाहिजे. ओके. आता बघा, इमॅजिन करा, इथे एक, इथून ह्या मधून इथे y डिस्टन्सवर एक तुम्हाला ब्राईट स्पॉट भेटला, एक स्पॉट भेटला. ओके. ब्राईट आहे डार्क आहे माहीत नाही, पण इमॅजिन करा ब्राईट, इथून इथे समजा आपल्याला ब्राईट स्पॉट भेटला. ओके. तर ही वेव अशी ट्रॅव्हल करणार आणि ही वेव इथे अशी ट्रॅव्हल करणार. ओके. एक वेव पुढे आहे, एक वेव मागं आहे, आणि या दोघांमधला पाथ डिफरन्स काढायचा असेल तर इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा. हे जे डिस्टन्स आहे हा असेल, हे डिस्टन्स, तो पाथ डिफरन्सवाला, समजा इथे मी पी नाव दिलं. ओके. हा मिडलवाला पॉईंट आहे ओ. इथून दोन लाईट सेम आहेत, पण ही इथं मागे पडली, मग हा पाथ डिफरन्स. आता बघा, हाच तो पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल तर ब्राईट स्पॉट. आणि जर पाथ डिफरन्स, लाईट एक मागे पुढे, पाथ डिफरन्स म्हणजे मागे पुढे लाईट असते, एक लाईट पुढे एक लाईट मागे, त्याला पाथ डिफरन्स म्हणतात. जर पाथ डिफरन्स एवढा असेल तर तुम्हाला डार्क स्पॉट भेटणार. मी इथून एक इमॅजिनरी लाईन काढतो, इमॅजिनरी लाईन अशी काढली, इथून एक इमॅजिनरी लाईन काढतो, एक. ओके. आता बघा, S1P S2P, हे डिफरन्स आहे D, हे पण डिफरन्स असेल किती, D असेल. हा D असेल तर हा अर्धा D/2, हा पण D/2. पाथ डिफरन्स कसा काढणार बघा, हा जो S1P इथून इथपर्यंत डिस्टन्स, सॉरी एक काम करतो, S2P हे मोठं डिस्टन्स आहे, S2P मायनस S1P इज इक्वल टू पाथ डिफरन्स. एम आय करेक्ट? बोलो, मैं सही हूँ क्या? एम आय करेक्ट? हे या डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस केलं तर हे डिस्टन्स तुम्हाला छोटं भेटेल, तोच असेल पाथ डिफरन्स. तेच मी हे लिहिलेलं आहे. ओके. हे लक्षात ठेवा, हे लागेल तुम्हाला. ओके. आता बघा, हे जर मला काढायचं असेल तर मी एक काम करतो, S2P स्क्वेअर मायनस S1Pचा स्क्वेअर काढतो. S2P स्क्वेअर मायनस S1P का केलं ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा, S2P, आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे राईट अँगल आहे, हे जर D असेल तर ही पण लाईन D असणार, आणि हे डिस्टन्स काढायचे असेल कुठला, P पासून, समजा हा M आहे आणि हा N आहे. काय करतोय माहिती आहे का, पायथागोरस वापरतोय मी, पायथागोरस. जर तुम्हाला S2P काढायचं असेल, म्हणजे हे डिस्टन्स काढायचं असेल, तर याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर म्हणजे किती, डिस्टन्स, हे D काय आहे, जी स्लीट आहे आणि स्क्रीन याच्यामधलं अंतर, वेअर D इज व्हेरी 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 ग्रेटर दॅन दिस D. नाही समजलं? बघा, इथे लाईट सोर्स आहे, इथे लाईट सोर्स आहे, आणि स्क्रीन भरपूर लांब आहे. हे बघा, स्क्रीन भरपूर लांब आहे, त्याचं डिस्टन्स D आहे. त्याच्यामुळे हे D या छोट्या D पेक्षा हे D किती आहे, 2 mm 4 mm, हा 2 एवढा छोटा असतो, तो एवढूसा छोटा असतो. ओके. हां, मग हे D असेल तर हा D, S2 आणि N हे डिस्टन्स झाला D स्क्वेअर. हा बघा, S2P साठी लिहितोय D स्क्वेअर प्लस पायथागोरस थेरम वापरतोय. हे टोटल डिस्टन्स म्हणजे किती आहे, इथपर्यंत Y आहे, आणि हा किती आहे, हा पूर्ण D असेल तर हा पण D, मग हा असेल D/2. ते लिहितो डिस्टन्स ब्रॅकेटमध्ये Y प्लस D/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा झाला S2P साठी मायनस. आता S1P साठी लक्ष द्या, पोरांनो लक्ष द्या. S1P कुठे आहे, सॉरी S1P हा बघा, हे डिस्टन्स. मग आता कुठला, या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरा, त्याच्यामध्ये पण S1 आणि M1 हे केवढं डिस्टन्स आहे, जेवढं Dचं डिस्टन्स आहे, D स्क्वेअर पायथागोरस वापरतोय. आणि हे डिस्टन्स काढायचं असेल तर टोटल Y मधून हे डिस्टन्स मायनस करायला लागेल, आणि हे डिस्टन्स किती आहे, D/2. टोटल Y मधून D/2 मायनस केले तर हे छोटंसं डिस्टन्स आहे. मी इथं लिहिणार, काय लिहिणार, प्लस आहे ना, पायथागोरस Y मायनस D/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे समजलं का बघा.
हे समजलं का? बघा, हे समजायला पाहिजे. याच्यासाठी पायथागोरस वापरला, याच्यासाठी पायथागोरस वापरला. हे डिस्टन्ससाठी वाय आणि डी हाफ केला, या डिस्टन्ससाठी वाय मधून डी हाफ मायनस केला. ओके, एक्सपांड करतो आता. एक्सपांड डी स्क्वेअर तसा त्याला एक्सपांड करा. ए प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2YD. 2 ला 2 कॅन्सल होतील, राहतील YD. 2AB आहे ना, प्लस डी स्क्वेअर अपॉन 4. याचं पूर्ण एक्सपान्शन झालं. त्याच्यानंतर मायनस साईन डीचा स्क्वेअर आहे तसाच लिहिला. ओके, त्याच्यानंतर वायचा स्क्वेअर, नंतर 2AB मध्ये 2 ला 2 कॅन्सल होतील, हा फक्त वाय आणि डीचा मल्टिप्लिकेशन राहील. ओके, पण इथं मायनस साईन येईल कारण इथं निगेटिव्ह साईन आहे. प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर डी स्क्वेअर अपॉन 4 स्क्वेअर. हे 7वी 8वीचं आहे. 7वी 8वीचं आहे. तुम्ही हे स्वतः नोटबुकवर याचं एक्सपान्शन करा, तुम्हाला असं भेटेल. आता बघा, या मायनसने आत मल्टिप्लाय करतो, या मायनसने आत मल्टिप्लाय केल्यावर याला मायनस येईल, या मायनसने आत मल्टिप्लाय केल्यावर हा मायनस होईल, या मायनसने आत मल्टिप्लाय केल्यावर हा प्लस होईल, या मायनसने आत मल्टिप्लाय केल्यावर हा मायनस होईल. डी स्क्वेअरला डी स्क्वेअर गेले, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर गेले, डी स्क्वेअर 4ला डी स्क्वेअर 4 गेले, राहिलं काय? YD आणि YD 2YD. ओ माय गॉड. S2Pचा स्क्वेअर माइनस S1Pचा स्क्वेयर, ए स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर, ए प्लस बी ए माइनस बी. ये आपको पता रहना चाहिए, ये मुझे आपको बताने की जरूरत नहीं होनी चाहिए. अगर नहीं पता तो पोगो देखो, 12वीं कक्षा में मत आओ. ए प्लस बी ए माइनस बी. आता ह्या दोघातलं आपल्याला काय पाहिजे? हे बघा, पार्ट डिफरन्स काढायचा आहे ना, तर डिफरन्स वाला पाहिजे. मग याची तंगडी उचलून याच्या खाली आणा. इथं लिहितो S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD डिवायडेड बाय S2P प्लस S1P. ओके, समज रहे हो? आता S2P मायनस S1P म्हणजे पार्ट डिफरन्स आहे, इज इक्वल टू 2YD. आता इथं थोडा ध्यान द्या, लक्ष द्या. काय लक्ष द्या? S2P प्लस S1P, S2P प्लस S1P, हे जे दोन डिस्टन्स आहेत ना, आता काय होतं माहिती आहे? हे डिस्टन्स असतं 10 मीटर, 5 मीटर डिस्टन्स, आणि हे डिस्टन्स असतं 2 ते 3 MM असतं, MM. जर ॲक्च्युली ऑब्झर्व करायला गेला तर या दोघांमधला पाथ डिफरन्स 0.01 mm येईल, 1 सेंटीमीटर येईल, 2 सेंटीमीटरचा पाथ डिफरन्स येईल. कारण ही स्क्रीन इथं आहे, लाईट सोर्स तिकडं आहे, आणि त्या दोन लाईट सोर्समधून लाईट येणार. नियरली तुम्ही या दोघांना पॅरलेल कन्सिडर करू शकता. पॅरलेल नाही आहेत, चिंडुकला 1% डिफरन्स आहे, पण 1% तुम्ही जर नेग्लेक्ट केलात तर ह्या दोघांना सेम मानू शकता. आणि याची आता हे स्क्रीनवर दाखवते ना, आता ह्याचं जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही डीशी इक्वल मानू शकता. देअरफॉर हा पण डी झाला, हा पण डी झाला, टोटल 2D. 2 ला 2 कॅन्सल झाला, डेल्टा इज इक्वल टू YD अपॉन डी. हा झाला पाथ डिफरन्स. जर तुम्हाला ब्राईट स्पॉट भेटायचे असेल तर पाथ डिफरन्स किती पाहिजे? n लॅम्बडा पाहिजे. मग एक काम करतो, YD अपॉन डी इज इक्वल टू n लॅम्बडा. देअरफॉर y इथेच ठेवतो, डी आणि डी तिकडे नेतो, n लॅम्बडा अपॉन स्मॉल डी आणि कॅपिटल डी. nth वाला पाहिजे असेल म्हणजे किती नंबरला ब्राईट स्पॉट येणार फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरेन्स? तर 2 नंबरला. सांगा दुसरा ब्राईट स्पॉट किती सेंटीमीटरला आहे? सेकंड वेवलेंथ माहिती आहे, इथून इथं डिस्टन्स माहिती, खूप लांब असतं हे डिस्टन्स माहिती, स्ट्रीटमध्ये एवढंसं डिस्टन्स असतं. याच्यामध्ये कॅल्क्युलेटर प्लस मल्टिप्लाय केलं की किती नंबरला पहिला, दुसरा, तिसरा ब्राईट स्पॉट भेटेल, त्या इक्वेशन भेटेल. तसंच तुम्हाला डार्क स्पॉट पाहिजे असेल, डार्क स्पॉट, तर डार्क स्पॉटसाठी फॉर्म्युला येईल. डार्क स्पॉटसाठी इथं n होतं, n लॅम्बडा होतं ना, n लॅम्बडा कुठे गेलं? n लॅम्बडा होतं. मी इथं काय ना n मायनस 2 लॅम्बडा. ओके, कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. याच्याने तुम्हाला डार्क स्पॉट किती मीटरवर, मधून किती अंतरावर असेल तर या इक्वेशनने तुम्हाला डार्क स्पॉट भेटेल. ओके, हे कॉपी करा पटकन. आपल्याला फ्रिंज विड्थ पण काढायचं आहे, फ्रिंज विड्थ. ओके, चला फ्रिंज विड्थ काढूया. फ्रिंज विड्थ म्हणजे काय? हा जो डार्क ब्रँड आहे, म्हणजे इथं अंधार आहे, याची विड्थ. इथे ब्राईट आहे, याची विड्थ. इथं डार्क आहे, याची विड्थ. सगळ्यांची विड्थ सेमच असणार आहे. ओके, ही जी विड्थ आहे म्हणजे किती, हा जो ब्राईट स्पॉट भेटतो, हे बघा इथं स्क्रीनवर बघा, तर त्याची आपल्याला विड्थ काढायची. मग काय करणार? 2 ब्राईट स्पॉट एकमेकातून मायनस करायचे. समजा मी फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा ब्राईट स्पॉट एकमेकातून मायनस केला, फ्रिंज. हे बघा n+1 मायनस n, म्हणजे समजा इथं चौथी असेल तर 4 आणि 1 5, चौथा आणि 5वी
जे आपण स्पॉट मिळवले डार्क आणि ब्राईट, समजा 2 डार्क असतील, 2 चौथा डार्क आणि 5वा डार्क एकमेकातून मायनस केलात की त्याची फ्रिंज विड्थ भेटेल आपल्याला. ओके, आता फ्रिंज विड्थ बघा, n+1 हे n ची व्हॅल्यू आहे ना. समजा हा फॉर्म्युला कुठे गेला, ब्राईटवाला घेऊया. ओके, n+1 लॅम्बडा डी अपॉन डी मायनस दुसरावाला n लॅम्बडा डी अपॉन डी. हे बघा, ह्या 2 मायनस केले तुम्ही. याच्यामधून लॅम्बडा डी कॉमन निघाला, आतमध्ये काय राहणार n+1 हा मायनस n, मायनसला मायनस कॅन्सल झाला, फक्त 1 राहिला, म्हणजे फ्रिंज विड्थ किती आली, लॅम्बडा डी अपॉन डी. तुम्हाला एक्झामला फ्रिंज विड्थ पण काढायला येते. काय येते एक्झामला, न्यूमरिकल येतात, तर याच्यावरून ही 2 इक्वेशन पाठ करा आणि फ्रिंज विड्थ पाठ करून ठेवा. फ्रिंज विड्थ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन द डार्क स्पॉट अँड ब्राईट स्पॉट, म्हणजे ह्याची जी विड्थ आहे ना, विड्थ त्याला फ्रिंज विड्थ बोलतात. तर अशा तऱ्हेने यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण संपवलेला आहे. खूप वेळाला एक्झामला आलेला आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हिडिओ रिपीट बघा तर हे डेरिव्हेशन समजेल, नाही तर काही समजणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आपण डिफ्रॅक्शन शिकूया. तोपर्यंत गुड बाय. खूप मोठी व्हिडिओ झाली.